नमस्कार मित्रांनो, स्वागत गावाकडचं या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे रवा उत्तप्पा. चला तर पाहूया. मी एक वाटी रवा घेतलोय, दही, चवीप्रमाणे मीठ, व सोडा. अद्रक ॲड केलोय, थोडीशी हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, हे सर्व मिक्स करून घेतो मी. यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. यामध्ये आपल्याला जास्त पाणी ॲड करायचं नाहीये, थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीनं मी 15 मिनिटे मला झाकून ठेवलं होतं. आपलं रव्याचं पीठ तयार आहे. थोडंसं पाणी ॲड करून आपण याला मी मिक्स करून घेणार आहे. हे जे पीठ आहे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त घट करायचं नाही, मीडियम मध्ये ठेवायचं आपल्याला. हे पहा, आपल्याला असं पाहिजे, तुम्ही पाहू शकता. याला लागणार तुम्हाला साहित्य दाखवतो मी. ढोबळी मिरची, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लाल मिरची व थोडीशी कोथिंबीर आहे. पॅन अगोदर गरम करायला ठेवलं होता. यामध्ये थोडंसं तेल ॲड करून घेतलंय. जास्त जर तेल झालं असेल तुम्ही काढू शकता. आपल्या डोश्यासारखं जास्त पातळ करायचं नाही. जो पण त्याला बबल येत नाही तो पण आपल्याला कांदा ऍड करायचा नाहीये. आपले बबल आले आहेत, मी कांदा ऍड करतोय. टोमॅटो, ढोबळी मिरची, लाल मिरची, हिरवी मिरची. मित्रांनो, लाल मिरची ऑप्शनल आहे, तुम्ही नाही ऍड केली तरी चालेल. मी सजावटीसाठी ऍड केलो आहे. व थोडीशी कोथिंबीर. मी थोडंसं याला प्रेस करून घेणार आहे. मी एक बाजू पलटून घेत आहे. मित्रांनो, स्वाद गावाकडच्या रेसिपी आपल्याला कशा वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व जर कुठली रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. मी साईडने थोडंसं तेल ऍड करून घेतोय. मित्रांनो, ही रेसिपी एक वेळेस तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला किंवा तुमच्या लहान मुलांना खूप आवडेल.
की आपला रवा उत्तप्पा तयार आहे. तुम्हाला मी आणखी करून दाखवतो. ही तयार आहे आपली रवा उत्तप्पा. कशी वाटली कमेंट पासून नक्की सांगा. यासोबत आपण चटणी ऍड करू शकता. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.